हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे नेटकॉम हार्डवेअर सर्व्हिसेस. मायक्रोसॉफ्ट वर्ड मीन्स MS वर्डमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आणि बरेच ऑप्शन्स असतात की त्याचा यूज करून आपण आपला पैसा आणि वेळ वाचवू शकतो. त्यातलाच एक ऑप्शन म्हणजे एनव्हलप अँड लेबल. आपण आपल्या सोशल अँड पर्सनल लाईफमध्ये एनव्हलप अँड लेबलचा यूज बऱ्यापैकी करत असतो. आज हेच एनव्हलप अँड लेबल्स MS वर्डमध्ये कसे क्रिएट करायचे आणि मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या साईजचे एनव्हलप्स अँड लेबल्स आहेत त्यावर प्रिंट कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो सगळ्यात आधी आपण बघूया एनव्हलप प्रिंट सेटिंग कशी करायची. त्यासाठी आता MS वर्डच्या मेलिंग ऑप्शन मध्ये जायचंय. देन एनव्हलप्स. इथे आहे डिलिव्हरी ऍड्रेस अँड रिटर्न ऍड्रेस. डिलिव्हरी ऍड्रेस ज्या ऍड्रेसवर तुम्हाला तुमचं लेटर कुरिअर व्हॉटएव्हर पोस्ट करायचंय ते इथे एंटर करायचंय तो ऍड्रेस. अँड देन रिटर्न ऍड्रेस मध्ये तुमचा ऍड्रेस जो आपला असतो तो ऍड्रेस इथे एंटर करायचा आहे. देन इथे आहे ऑप्शन्स. इथे इन्व्हलप ऑप्शन्स आहे. इथे जी इन्व्हलपची तुमची साईज आहे ती साईज सिलेक्ट करायची आहे. इथे काही बाय डिफॉल्ट साईज एंटर केलेल्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या इन्व्हलपची साईज माहीत नसेल सो स्केल थ्रू तुम्ही इन्व्हलपची साईज मेजर करायची आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग इथे सिलेक्ट करायची आहे. जर इन्व्हलपची साईज इथे एंटर नसेल तर इथे कस्टम साईज म्हणून एक ऑप्शन आहे. त्या कस्टम साईज ऑप्शन थ्रू तुम्ही इन्व्हलपची साईज इथे एंटर करायची आहे आणि देन ओके करायचंय. इथे मी माझ्या इन्व्हलपची साईज सिलेक्ट करते. आता इथे इन्व्हलपची साईज सिलेक्ट झाल्यानंतर आपला जो डिलिव्हरी ऍड्रेस अँड रिटर्न ऍड्रेस आहे त्याचा मार्जिन सुद्धा आपण इथे चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे डिलिव्हरी ऍड्रेस आहे. इथे फ्रॉम लेफ्ट अँड फ्रॉम टॉप. जसं तुम्ही इथे तुमचा मार्जिन सिलेक्ट कराल इथे एंटर कराल सो यू कॅन सी इथे डाऊन साईडला तुमचा प्रिव्ह्यू मध्ये तुमचा इथे इन्व्हलप वरचा ऍड्रेस इथे शो होईल आणि इकडचा मार्जिन सुद्धा तुम्हाला रोट होताना दिसेल. आणि देन ओके करायचं. सो इथे एनव्हलपची साईज सेट झाल्यानंतर इथे नेक्स्ट आहे प्रिंटिंग ऑप्शन. प्रिंटिंग ऑप्शन मध्ये आहे इथे फीड मेथड. बेसिकली जो आपला ट्रे असतो तो इन्व्हलप पेक्षा मोठा असतो. सो इथे फेज अप मध्ये क्लिक केल्यानंतर इथे काही साइजेस दिलेल्या आहेत. आपल्या ट्रेच्या इनर साइडला इन्व्हलप ठेवल्यानंतर जर तुम्ही उभं इन्व्हलप ठेवलं तर इथे लेफ्ट साइड राईट साइड सेंटर मध्ये तुम्ही इथे प्रिंट करू शकता. जर आडवं इन्व्हलप ठेवलं तर डाऊन बॉटम अँड सेंटर हे असे तुमचे इन्व्हलपचे वेगवेगळे साईज वर तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता. सो मला इथे इन्व्हलप मध्ये मी हा ऑप्शन सिलेक्ट करते. मला इन्व्हलप मध्ये सेंटर मध्ये हवाय अँड देन ओके. आणि इथे ऍड टू डॉक्युमेंट. सो अशा प्रकारे तुमचं हे ऍड्रेस आहे ते इथे शो होईल. पण मला हा जो टू ऍड्रेस आहे डिलिव्हरी ऍड्रेस आहे हा मला वरती हवाय. सो इथे एक बॉक्स इथे तुम्ही ऍड्रेस वर क्लिक केला तर इथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्सला तुम्ही इथे वरती ड्रॅग करायचंय. अँड हा जो फ्रॉम ऍड्रेस आहे तो एंटरच्या थ्रू खाली घ्यायचा आहे. ओके. प्लस तुम्ही याची जी फॉन्ट साईज आहे किंवा फॉन्ट आहे तो तुम्ही इथे चेंज पण करू शकता. सो तुमचा हा अशा प्रकारे इन्व्हलप वर प्रिंटिंग आहे तो रेडी आहे. तर नेक्स्ट इन्व्हलप नंतरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे आहे लेबल. ते लेबलवर क्लिक करायचं आहे. फिर तुमचा ऍड्रेस इथे एंटर करायचा आहे. अँड देन आहे इथे ऑप्शन्स. इथे लेबल मध्ये वेगवेगळ्या वेंडर्सची इथे नेम लिस्ट तुम्हाला इथे दिसेल.
सो मी इथे A1 कंपनी इथे सिलेक्ट करते. सो A1 कंपनीच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे बघू शकता, इथे प्रोडक्ट नंबर दिसतील. सो दॅट की एका पेजवर तुमचे किती कॉलम्स अँड रोज ऍड होतील ते तुम्हाला इथे शो होईल टाईप मध्ये. इथे मला एका पेजवर 12 लेबल हवेत. सो मी इथे त्या अकॉर्डिंग मी ते सिलेक्ट केलंय. देन आहे इथे डिटेल्स मध्ये तुम्ही आणखी काही इथे सेटिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुमचे इथे एका पेपरवर तुम्हाला किती रोज अँड कॉलम्स हवेत तुमच्या लेबलचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे. मला 2 अक्रॉस नंबर अँड 6 डाऊन नंबर मी इथे सिलेक्ट करते. अँड 2 लेबलच्या मध्ये तर तुम्हाला स्पेस हवी असेल तर ती स्पेस पण तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. ते लेबल विथ म्हणून इथे ऑप्शन आहे. जसं जसं तुम्ही इथे ऑप्शनवर क्लिक कराल त्या अकॉर्डिंग तुमची या 2 लेबलच्या मध्ये इथे स्पेस तुम्हाला कमी जास्त होताना दिसेल. सो दॅट की तुम्ही लेबल ते कटिंग करण्यासाठी तुम्हाला इझी होईल. सो इथे मी माझे नंबर्स इथे सिलेक्ट केले. देन ओके. इथे आहे न्यू डॉक्युमेंट. सगळी सेटिंग झाल्यानंतर इथे न्यू डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं. सो अशा प्रकारे तुमचे हे लेबल इथे रेडी होतील. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.